मित्रांनो, आपण रोज आंघोळ करतो, दात घासतो, स्वतःला स्वच्छ ठेवतो आणि आपल्याला वाटतं की आपण हे सगळं बरोबर करतोय. पण खरं सांगायचं तर आपल्या शरीरात काही असे भाग आहेत ज्याकडे आपण नकळत दुर्लक्ष करतो. आणि हेच दुर्लक्ष भविष्यात मोठ्या आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकतं. थकवा, वारंवार होणारे संसर्ग, शरीरातील कमजोरी या सगळ्यांच्या मागे कधी कधी फक्त साध्या स्वच्छतेच्या चुका असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शरीराच्या अशा 5 महत्त्वाच्या पण दुर्लक्षित भागांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची योग्य काळजी घेतली तर तुमची ऊर्जा, प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य आश्चर्यकारकरित्या सुधारू शकतं. म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या माहितीमुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, आपल्या शरीरात काही भाग असे असतात जे रोज दिसत नसल्यामुळे किंवा जाणवत नसल्यामुळे आपण पूर्णपणे विसरून जातो, आणि नाभी त्यापैकीच एक आहे. बहुतेक लोक आंघोळ करताना ह्या भागाकडे विशेष लक्ष देत नाही, कारण आपलं त्याकडे लक्षच जात नाही. पण प्रत्यक्षात नाभी ही अशी एक जागा आहे जिथे धूळ, घाम, मृत त्वचेचे कण आणि सूक्ष्म जंतू सहजपणे साचू शकतात. ही जागा थोडी खोल आणि बंद स्वरूपाची असल्यामुळे इथे हवा कमी पोहोचत असते, त्यामुळे आत जमा झालेली घाण तशीच राहते. मित्रांनो, हळूहळू ह्या साचलेल्या घटकांमुळे दुर्गंध निर्माण होऊ शकतो, जो अनेकदा कपडे किंवा बाह्य कारणांमुळे येतो असं वाटतं. पण खरं कारण नाभीची अपुरी स्वच्छता असू शकतं. वय वाढत गेलं की त्वचेमध्ये नैसर्गिक बदल होतात आणि ह्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होऊ लागतो. नाभीभोवतीची त्वचा अधिक नाजूक आणि संवेदनशील बनते, त्यामुळे इथे जंतूंचा प्रभाव लवकर जाणवू शकतो. कधी कधी हलकी खाज, जळजळ किंवा ओलसरपणा जाणवतो, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. काही लोकांना नाभीमधून येणारा विचित्र वास किंवा इचिंग जाणवते, पण त्यामागचं मूळ कारण समजत नाही. प्रत्यक्षात हे सगळं केवळ नियमित स्वच्छता न केल्यामुळे घडत असतं. जर वेळेवर काळजी घेतली नाही तर ही साधी समस्या पुढे जाऊन संसर्गातही बदलू शकते. मात्र ह्यावरचा उपाय अतिशय सोपा आणि सहज पाळता येण्यासारखा आहे. दररोज आंघोळ करताना नाभीची हलक्या हाताने स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, खूप जोरात घासण्याची गरज नाही. सौम्य साबण आणि पाण्याने स्वच्छ करून तो भाग कोरडा करणं पुरेसं असतं. ह्याशिवाय आठवड्यातून एकदा थोडं नैसर्गिक तेल, जसं की नारळ तेल लावून हलक्या हाताने साफ केल्यास आत साचलेली घाण सहज बाहेर येते आणि त्वचा मऊ राहते. मित्रांनो, ही छोटीशी सवय केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून तुम्हाला दिवसभर अधिक ताजेतवाने आणि आरामदायक वाटण्यास मदत करते. थोडक्यात, नाभीसारख्या छोट्या भागाची जाणीवपूर्वक घेतलेली काळजी तुमच्या एकूण आरोग्यावर मोठा सकारात्मक परिणाम घडवू शकते. मित्रांनो, आपल्या शरीराचा असा एक भाग आहे जो रोज शांतपणे आपल्यासाठी प्रचंड काम करत असतो, आणि तो म्हणजे आपले पाय. आपण चालतो, उभे राहतो, धावतो, दिवसभराची सगळी हालचाल करतो, आणि ह्या सगळ्याचा भार पाय सहजपणे उचलत असतात. पण गंमत म्हणजे इतकं महत्त्वाचं काम करणाऱ्या ह्या पायांकडे आपण फारसं लक्ष देत नाही. अनेक वेळा आंघोळ करताना पाण्याचा थोडासा स्पर्श झाला की पाय स्वच्छ झाले असं आपण गृहीत धरतो. पण प्रत्यक्षात पायांच्या बोटांमधील अरुंद जागा, तळव्याच्या सुरकुत्या आणि कडांवर सूक्ष्म घाण, घाम आणि जंतू साठत राहतात. या ठिकाणी हवा कमी पोहोचते, ओलावा जास्त टिकतो, आणि त्यामुळे बॅक्टेरिया व फंगल इन्फेक्शनसाठी योग्य वातावरण तयार होतं, जे बाहेरून लगेच लक्षातही येत नाही. मित्रांनो, हळूहळू ह्या दुर्लक्षाचे परिणाम दिसू लागतात. सुरुवातीला किरकोळ खाज, त्वचेचा रंग बदल किंवा कोरडेपणा जाणवतो, पण पुढे जाऊन ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. विशेषतः ज्यांना मधुमेह आहे किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित अडचणी आहे, त्यांच्यासाठी पायांची काळजी ही केवळ स्वच्छतेचा भाग नसून अत्यावश्यक गरज असते. लहानशी जखम, फट किंवा खरचटणंही मोठ्या संसर्गाचं रूप घेऊ शकतं. कधीकधी पायांमध्ये सूज येणं, बोटांचा रंग बदलणं किंवा जळजळ जाणवणं ही शरीरात सुरू असलेल्या इतर आरोग्य समस्यांची सुरुवातीची चिन्ह असू शकतात. पण आपण ह्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो, कारण ते सुरुवातीला साधे वाटतात. मित्रांनो, हाच निष्काळजीपणा पुढे मोठ्या त्रासाचं कारण बनू शकतो. परंतु थोडी जागरूकता आणि काही मिनिटांची सवय तुमच्या पायांचं आणि एकूण आरोग्याचं चित्र बदलू शकते. दररोज पाय नीट धुणं ही पहिली आणि सर्वात सोपी पायरी आहे. मऊ साबण आणि स्वच्छ पाण्याने पायांचा प्रत्येक भाग, विशेषतः बोटांमधील जागा हळूवारपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि ह्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे पाय पूर्णपणे कोरडे करणं. अनेकदा लोक हा भाग दुर्लक्षित करतात, पण ओलसरपणा हा जंतूंना वाढण्यासाठी सर्वात अनुकूल असतो. मऊ टॉवेलने प्रत्येक बोट आणि त्यामधील जागा नीट सुकवणं अत्यावश्यक आहे. ह्याशिवाय दररोज काही क्षण पायांकडे लक्ष देऊन त्यात काही बदल दिसत आहेत का हे पाहणं ही सवय उपयुक्त ठरते. या छोट्या पण सातत्यपूर्ण सवयींमुळे तुमचं संतुलन सुधारतं, हालचाल सुरक्षित होते आणि तुमचं शरीर अधिक निरोगी व सक्षम राहण्यास मदत मिळते.
आपण बगलेचा विचार केला की लगेच घाम, दुर्गंधी आणि डिओड्रंट आठवतो. पण खरं पाहिलं तर हा शरीराचा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा भाग आहे, ज्याकडे आपण सहजपणे दुर्लक्ष करतो. बगलेच्या आत लपलेली एक सूक्ष्म प्रणाली सतत काम करत असते. ती म्हणजे शरीरातील अशुद्ध घटक फिल्टर करण्याची नैसर्गिक यंत्रणा. या भागात असलेल्या ग्रंथी आणि संरचना शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. म्हणूनच हा भाग फक्त बाहेरून स्वच्छ दिसणं पुरेसं नाहीये, तर त्याची आतून स्वच्छता आणि संतुलन राखणं तितकंच गरजेचं आहे. दिवसभरातील घाम, धूळ आणि त्वचेवर वापरलेली विविध उत्पादने हळूहळू इथे साचत जातात आणि जर योग्य प्रकारे स्वच्छता केली नाही तर हा साठा शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतो. मित्रांनो, जेव्हा ह्या भागाची नियमित काळजी घेतली जात नाही तेव्हा त्वचेवर त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. सुरुवातीला किरकोळ खाज, हलका लालसरपणा किंवा चिडचिड जाणवते, पण नंतर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. बारीक रोमछिद्रांमध्ये अडकलेला घाम आणि बॅक्टेरिया एकत्र येऊन त्वचेचा श्वास रोखतात, ज्यामुळे रॅशेस, फोड किंवा वेदनादायक सूज निर्माण होऊ शकते. मित्रांनो, अनेकदा लोकांना वाटतं की डिओड्रंट लावल्याने समस्या सुटते, पण प्रत्यक्षात ते फक्त वास झाकण्याचं काम करतं. मूळ कारणावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. त्यामुळे बाह्य उपायांवर अवलंबून न राहता योग्य स्वच्छतेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जर दुर्लक्ष केलं तर हा साधा वाटणारा भागही संसर्गाचं केंद्र बनू शकतो. पण मित्रांनो, ह्यावर उपाय अगदी सोपा आणि सहज करता येण्यासारखा आहे. दररोज आंघोळीच्या वेळी थोडा अधिक जागरूकपणा ठेवला तरी मोठा फरक जाणवू शकतो. कोमट पाण्याने बगले नीट धुणं, सौम्य आणि त्वचेसाठी अनुकूल साबण वापरणं आणि स्वच्छ केल्यानंतर हा भाग पूर्णपणे कोरडा करणं, ह्या 3 पायऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. विशेषतः ओलावा राहू देऊ नये, कारण ओलसर वातावरणात जंतू पटकन वाढतात. मऊ टॉवेलने हलक्या हाताने बगले सुकवणं आणि शक्य असल्यास काही क्षण हवा लागू देणं ही देखील चांगली सवय ठरू शकते. मित्रांनो, ही छोटीशी काळजी केवळ त्वचेला निरोगी ठेवत नाही तर शरीराच्या नैसर्गिक संतुलन प्रक्रियेलाही मदत करते. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अशी सवय नक्कीच खूप चांगली आहे. मित्रांनो, आपण दिवसातून किती वेळा श्वास घेतो याचा आपण कधी हिशोब ठेवत नाही, कारण ती एक आपोआप चालणारी प्रक्रिया आहे. पण या प्रत्येक श्वासामागे एक महत्त्वाचं काम सतत सुरू असतं आणि ते काम करतं आपलं नाक. नाक हे केवळ श्वास घेण्याचं माध्यम नाही, तर ते आपल्या शरीराचं पहिलं संरक्षण कवच आहे. बाहेरच्या हवेत असलेली धूळ, परागकण, सूक्ष्म जंतू आणि इतर त्रासदायक कण यांना थांबवण्याचं काम नाक शांतपणे करत असतं. पण जर हा मार्गच हळूहळू घाण, कफ किंवा प्रदूषणामुळे अडथळलेला असेल तर आपण घेत असलेल्या श्वासाची गुणवत्ता ही कमी होत असते. जसं एखादं एअर फिल्टर घाण झालं की हवा शुद्ध राहत नाही, तसंच नाकाची योग्य स्वच्छता न केल्यास शरीराला मिळणारी हवा कमी दर्जाची होऊ शकते. याचे परिणाम सुरुवातीला अगदी साधे वाटू शकतात, जसं की नाक बंद राहणं, वारंवार शिंक येणं किंवा झोपेमध्ये घोरणं. पण हळूहळू ही लक्षणं अधिक त्रासदायक होऊ शकतात. रात्री व्यवस्थित श्वास न घेतल्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवत नाही आणि दिवसभर थकवा जाणवू लागतो. मित्रांनो, ह्या मागचं एक कारण म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं. जेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा ऊर्जा कमी होते, लक्ष केंद्रित करणं कठीण जातं आणि मनावरही परिणाम होतो. अनेकदा लोक ह्या समस्यांना वेगळ्या कारणांशी जोडतात, पण मूळ कारण इतकं साधं की नाकाची स्वच्छता असू शकतं हे लक्षातच येत नाही. मित्रांनो, ह्यावरचा उपाय अतिशय सोपा आणि सहज अंगीकारता येण्यासारखा आहे. दररोज सकाळी किंवा आंघोळीच्या वेळी कोमट पाण्याने नाकाभोवती स्वच्छता करणं ही एक चांगली सुरुवात ठरू शकते. याशिवाय सलाईन स्प्रेचा वापर केल्याने नाकातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते आणि श्वासाचा मार्ग मोकळा होतो. अधूनमधून वाफ घेणंही उपयुक्त ठरू शकतं, त्यामुळे कफ सैल होतो आणि श्वास घेणं अधिक सोपं होतं. मित्रांनो, ह्या छोट्या सवयी नियमित केल्यास तुम्हाला श्वासामध्ये मोकळेपणा जाणवेल, झोप अधिक शांत आणि गाढ लागेल आणि दिवसभर शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. थोडक्यात, नाकाची काळजी घेणं म्हणजे केवळ श्वास सुधारण्याचं काम नाही, तर संपूर्ण जीवन अधिक हलकं आणि ताजेतवाने बनवण्याची एक सोपी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, आपण रोज सकाळी उठल्यावर दात घासतो. काही जण माउथवॉशही वापरतात आणि आपल्याला वाटतं की तोंडाची स्वच्छता पूर्ण झाली. पण खरं चित्र थोडंसं वेगळं आहे. आपल्या तोंडात असा एक भाग आहे जो शांतपणे सगळं सहन करत असतो आणि तो म्हणजे आपली जीभ. दिवसभर आपण जे काही खातो, पितो आणि अगदी बोलताना देखील जिभेवर सूक्ष्म अन्नकण, जंतू आणि मृतपेशी जमा होत राहतात. हे सर्व दिसत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण हळूहळू याच ठिकाणी बॅक्टेरियांचा एक थर तयार होतो. हा थर केवळ दुर्गंधी निर्माण करत नाही, तर तोंडाच्या एकूण आरोग्यावर परिणाम करतो.
अनेकांना वाटतं की ब्रशिंग पुरेसं आहे, पण प्रत्यक्षात जीभ स्वच्छ नसेल तर तोंड पूर्णपणे स्वच्छ होत नाही. जसं घर साफ करत असताना कोपऱ्यातील धूळ सोडली तर स्वच्छता अपुरीच राहते. वय वाढत गेलं की शरीरामध्ये नैसर्गिक बदल होतात आणि त्याचा परिणाम तोंडाच्या आरोग्यावरही दिसून येतो. हिरड्या नाजूक होतात, तोंडातील संरक्षण शक्ती कमी होते आणि जिभेवर जमा होणाऱ्या सूक्ष्मजीवांचा प्रभाव वाढू शकतो. काही वेळा हे जंतू तोंडातील सूक्ष्म जखमांमधून शरीरामध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. इतकंच नव्हे तर जिभेवर जमा झालेला थर चव घेण्याच्या क्षमतेलाही कमी करतो. म्हणजेच तुम्ही खात असलेलं अन्न पूर्वीसारखं रुचकर वाटत नाही. त्यामुळे अनेकदा लोकांना भूक कमी लागणं, अन्नामध्ये रस कमी होणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. पण त्यामागचं मूळ कारण इतकं साधं असू शकतं हे लक्षात येत नाही. मित्रांनो, सुदैवाने ह्या समस्येवरचा उपाय अत्यंत सोपा आहे आणि वेळ खाऊ अजिबात नाही. फक्त दररोज 2 ते 3 मिनिटं जाणीवपूर्वक दिली तरी मोठा फरक जाणवू शकतो. टंग स्क्रॅपर किंवा साध्या ब्रशच्या मदतीने जीभ हळुवारपणे मागून पुढे स्वच्छ करणे ही एक प्रभावी पद्धत आहे. यामध्ये घाई किंवा जोर लावण्याची गरज नाही. हलक्या हाताने शांतपणे ही क्रिया केल्यास जिभेवर साचलेला थर सहज दूर होतो. शेवटी स्वच्छ पाण्याने किंवा हलक्या माउथवॉशने गुळला केल्यास तोंड अधिक ताजं वाटतं. मित्रांनो, ही छोटीशी सवय केवळ श्वास ताजेतवाना ठेवत नाही तर चव परत आणते, तोंड स्वच्छ ठेवते आणि शरीरावर होणारा बॅक्टेरियांचा ताण कमी करण्यास मदत करते. थोडक्यात दररोजच्या ह्या छोट्या सवयीमुळे तुमच्या एकूण आरोग्यात सकारात्मक बदल घडू शकतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं की शरीराचे हे 5 लहान पण महत्त्वाचे भाग जसे जीभ, बगले, पाय, नाक आणि नाभी आपल्या आरोग्यावर किती मोठा परिणाम करतात. हे सगळं अजिबात अवघड नाही, फक्त थोडी जागरूकता आणि काही मिनिटांचा वेळ लागतो. मित्रांनो, आजच ह्या सवयी सुरू करा आणि काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की तुमचं आरोग्य हे तुमच्याच हातात आहे आणि हे छोटे बदल तुमचं आयुष्य अधिक निरोगी आणि आनंदी बनवू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.